मुंबई महापालिकेमध्ये भाजपचं मिशन 150 बघायला मिळणार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या आणि त्यानंतर आता भाजपचं मिशन 150 असणार आहे। पालिका निवडणुकीमध्ये भाजपला 150 जागा लढायच्या आहेत। भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करत असल्याचं देखील कळतंय। या संदर्भात विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, नेमकी कशी रणनीती असणार आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर भाजपकडून गेल्या निवडणुकांमध्ये 82 जागा ज्या आहेत भाजपने एकट्या लढल्यानंतर मिळवलेल्या होत्या, परंतु आता मात्र भाजपला 100 पेक्षा अधिक जागा ज्या आहेत ते जिंकायच्या आहेत आणि त्यामुळे 150 जागांवरती भाजप लढण्यावरती निर्धार भाजपने केला पाहायला मिळतो। पण अशातच जे मित्रपक्ष असणार आहेत, जे महायुती मुंबई महापालिकेत होईल असं बोललं जातं, या मित्रपक्षांचे मात्र कोंडी जी आहे ती होऊ शकते। कारण जर भाजपने 150 जागा घेतल्या तर फक्त 77 जागा ज्या आहेत ते मित्रपक्षांना उरतात। त्यामुळे शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, यांना किती जागा मुंबई महापालिकेमध्ये मिळतात हे सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा 100 जागांची मागणी जी आहे। विनायक, याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमध्ये काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल हे भाजपात जाणार आहेत। नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये समर्थक देखील भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत। भाजपात जाणार आहेत आणि आपण हा पक्षप्रवेश बघतोय। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत समर्थकांनी देखील भाजपात प्रवेश केलाय। बातमी भाजपच्या गोटातून आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपचं मिशन 150 असणार आहे। महायुती झाली तर मित्रपक्षांची त्यामुळे कोंडी होणार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या। पालिका निवडणुकीमध्ये भाजपला 150 जागा लढवायच्या आहेत। भाजपचा 100हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार आहे। मुंबई महापालिकेत भाजपचं त्यामुळे मिशन 150 बघायला मिळतंय। मित्रपक्षांची मात्र त्यामुळे कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या आणि आता पालिका निवडणुकीमध्ये भाजपला 150 जागा लढवायच्या असल्याचं कळतंय। तर भाजपचा 100हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार आहे। त्या अनुषंगाने आता भाजपकडून पुढची रणनीती ही आखली जाते।